आहा, मस्त छान सुगंध सुटलेला आहे. पार्सल जेवून आली पोट भरून, पण ताईनी घरी आल्यानंतर मस्त छान असा सुगंध आला. तर बिर्याणी म्हणून म्हटलं तर थोडीशी चव करून बघूया. मला ही हॉटेलपेक्षा पण जास्त आवडली. मटणाची बिर्याणी करून त्याला फिकी पडेल ना ना वेगळी आहे ना टेस्ट. चटणी पण किती छान झाली आहे आणि याच्यात मस्त मच्छी पण चिकन सारखं लागतं बघा ना. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत आहात ना? आज मासे खायचा दिवस आहे. मग म्हटलं की आज काय खाऊ? तू सांग सुनील, आज काय खाऊ? फिश. फिश तर खायची इच्छा आहेच रे मला, पण फिश मध्ये काय खाऊ? फिश फ्राय. फिश फ्राय नाही, फिश फ्राय नकोय. फिश करी. फिश करी नको. मग दुसरा काय असतं अजून? आपण फिश बिर्याणी बनवूया का आज? ओके डन. ओके डन. तर मंडळी आज मी बनवणार आहे फिश बिर्याणी आणि त्यासाठी चला दाखवते काय काय साहित्य लागतं ते, आणि आपण आज कोणत्या माशाची फिश बिर्याणी बनवायची आहे तेही दाखवते. चला या लवकर, या. फिश बिर्याणी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे दाढा मासा. याच्यामध्ये कुठेही काटा नाही. मासा खूप मोठा असतो आणि त्याच्यामध्ये मध्ये असा काटा असतो, त्यामुळे आपण जेव्हा कट करून आणतो आपल्या ज्या कोळणीकडनं मावशी जे असतात मासे विकणाऱ्या, जेव्हा दादा असतील मासे विकणारे, तर त्यांना सांगायचं आहे की आम्हाला काटा नको आहे पीसमध्ये, आम्हाला असे मस्त छान बर्फीसारखे तुकडे करून द्या. सो हे बघा, ह्याच्यामध्ये कुठेच काटा नाही आहे, तर असे मी छान तुकडे करून घेतलेले आहेत दाढा माशाचे. तर चला सुरुवात करूया. आता बघूया का साहित्य काय काय लागतं तेही बघायचं. या विदाऊट काट्याचा दाढा मासा असा मस्त छान कट करून घ्यायचा आहे. बिर्याणी राईस, टोमॅटो, कांदा, पुदिना, कोथिंबीर, बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाल्याचा देखील वापर करू शकता. धणेपूड, हळद, घरगुती लाल तिखट मसाला, मीठ, तेजपत्ता, दालचिनी, चक्रीफूल, काळी मिरी, लवंग, वेलची, मसाला वेलची, लसूण, आलं, हिरवी मिरची, कसुरी मेथी आणि लिंबू आणि तेल आणि बनवण्यासाठी मीठ. चला सुरुवात करूया. अगोदर मी मासा मस्त मॅरिनेट करून ठेवते. आधी धुवून घेते स्वच्छ. या कांदा उभा चिरायचा आहे, पातळ आणि उभा चिरायचा आहे. कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घ्यायचा आहे. हळद, घरगुती लाल तिखट मसाला, मीठ, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा आणि यामध्ये पिळायचा आहे लिंबू. 1 लिंबू पिळलेला आहे मी पूर्ण. हा व्यवस्थित हे एकत्रित करून घ्यायचे आहेत मसाले आपले. हा मासा दाढा मासा पण लगेच तुटतो, त्यामुळे अगदी हलक्या हाताने त्याला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. प्यार से, अगदी प्रेमाने. एक अर्धा तास तरी मॅरिनेशनसाठी अशीच ठेवून द्यायची आहे. अर्धा तास ठेवा, 15 मिनटं ठेवा, तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा तुम्ही ठेवू शकता. मिनिमम अर्धा तास आणि जास्तीत जास्त 1 तासभर तरी ठेवायची मॅरिनेशन करत. हात धुवून घेते. बिर्याणीचा जो भात आहे तो बनवून घेऊया. मी टाकते तेल. 1 पळी तेल टाकलेलं आहे. तेल तापेपर्यंत मी हे तांदूळ धुवून घेते. तेजपत्ता, काळी मिरी, लवंग आणि आता यामध्ये मी टाकते आपला हा राईस. थोडंसं मीठ टाकते. पाणी टाकते, म्हणजे हे गरम पाणी आहे बरं का. गरम पाणी टाकलं आता मी. आता आपण बरिस्ता बनवून घेऊया. पहिला बरिस्ता बनवण्यासाठी तेल जरा जास्त टाकावं लागतं. बारीक चिरलेला कांदा, बारीक म्हणजे उभा चिरलेला आहे हा कांदा. हा पूर्ण ब्राऊन कलरचा फ्राय करून घ्यायचा बरं का. हा ब्राऊन कलर आलेला आहे. आता मी याला काढते.
अजून जास्त होऊ नाही द्यायचा, नाही तर मग कांदा पूर्ण काळ्या रंगाचाच होऊन जाईल, कारण की तेलही गरम असतं ना, मग त्याचा अजून रंग बदलत जातो हळूहळू. भात झालेला आहे, 80% कुक झालेला आहे. आता हा मी थंड होण्यासाठी ताटात काढून ठेवते, म्हणजे असं मस्त छान फळफळीत राहील. त्यावरती मच्छी आपली फ्राय करून घ्यायची आहे आधी, मसाला फ्राय थोडीशी. मच्छी छान मॅरिनेट झालेली आहे, आता ही मी फ्राय करून घेते, मसाला फ्राय. आता यामध्ये मी टाकते पहिला तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी, लवंग, जे काही आपले खडे मसाले मी घेतलेले ते सगळे, वेलची. आता यामध्ये मी टाकते कांदा, जे बरिस्त्याचं तेल आहे तेच मी घेतलेलं, मी पुन्हा एक्स्ट्रा तेल नाही घेतलं बघा. कांदा ही शिजतो. आता यामध्ये मी टाकते आलं लसणाची पेस्ट, कुटून घेतले चांगलं आलं लसूण. आता थोडीशी टाकते कसुरी मेथी, टोमॅटो, आता मिरच्या टाकते मी. घरगुती लाल तिखट मसाला आम्ही 1 चमचा घेतलेला, तर तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. 1 छोटा चमचा हळद, धणेपूड, बिर्याणी मसाला, आणि मीठ. अख्खे पीस मी बाजूला काढून ठेवते. हा मासा फ्राय करत असताना जे आपण मसाला फ्राय करतो तो तेव्हा तुटतो, त्यामुळे खूप सांभाळून करावा लागतो. जे आपले तुटतात ना छोटे छोटे तुकडे, त्यांना अजून असे मस्त तुकडे करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये काही जे छोटे तुकडे असतील अजून कट झालेले, तर ते आपण यामध्ये ॲड करू शकतो. तर हा जरा बारीक आहे, तर हे सगळं आपल्या या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे. तो मसाला आपण बनवलेला आहे फ्राय करून मस्त छान, आणि मच्छी मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये ही मच्छी मस्त एकत्रित करून घ्यायची अशी. आता ही ग्रेव्ही काढून घ्यायची आहे एका बाउलमध्ये प्लेटमध्ये घ्या. आता तुम्हाला कसे लेअर लावायचे आहेत त्या पद्धतीने तेवढी काढून घ्यायची. आता मी हा भाग एवढा भाग खालीच ठेवते. हे थोडा जेव्हा खाली लागणार ना त्याला दम द्यायचा आहे अजून आपल्याला. दम दिल्यानंतर अजून भारी होणार बघा मस्त. आता यामध्ये मी टाकते आपला हा राईस. आपली ग्रेव्ही ठेवायची, पीस ठेवायचे त्याच्यावरती, आणि पुन्हा राईस ठेवायचा. मस्त छान लेअर तयार करायची. तर यावरती मी पुदिना आणि कोथिंबीर टाकते. पुन्हा ह्याच्यामध्ये मी मस्त छान ग्रेव्ही टाकते थोडीशी मध्ये. तर यावरती मी ठेवते फिश. बरिस्ता टाकते थोडं मध्ये. आता मी टाकते राईस पुन्हा. आता यावरती मी टाकते थोडासा बरिस्ता, ग्रेव्ही, आता जो मसाल्याचा राईस होता तोच मी इथे टाकते यामध्ये. आपण माशाची बिर्याणी बनवते त्यामुळे आपण दह्याचा वापर नाही करायचा आहे, दुधाचा वापर नाही करायचा आहे. आता मी पाण्यामध्येच केशर टाकलेलं आहे. मस्त छान असा केशरी फ्लेवर येईल केशरचा. आता दम द्यायचे बिर्याणीला. मी लेअर लावेपर्यंत गॅस बंद केला होता कारण खाली करपायला नको. आमचा तवा आहे तो मी ठेवते आणि त्याच्यावरती बिर्याणी ठेवते. एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे चांगला.
पण लावून ठेवू शकता. मी काय पीठ नाही लावत, आपलं अशा पद्धतीने करते. आणि याच्यावरती ठेवते मी आपलं हे मीडियम आचेवर ठेवायचं आहे गॅस. हा, मीडियम आचेवर होऊ दे. आता 20 मिनिटं तरी होऊ दे. 25 मिनिटं झालेली आहेत. बिर्याणी मस्त छान तयार झाली आहे. असं छान असं सुगंध आलेला आहे. उघडलं नाही तरी देखील सुगंध यायला लागलेला आहे बघा. गॅस मी बंद केला आहे. आता थोड्या वेळाने मी उघडते. पण आता नॉर्मली आपण चिकन बिर्याणी जेव्हा खातो किंवा मटन बिर्याणी खातो तर त्यासोबत रायता असतो. तर फिश बिर्याणीसोबत तर आपण रायता नाही खाऊ शकत. त्यामुळे मी थोडीशी चटणी बनवते पुदिनाची. सो चटणी बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे? पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, पोपटी मिरची घेतलेल्या आहेत मी जास्त तिखट होऊ नये म्हणून. थोडंसं लसूण, आलं, गूळ, जिरपूड, चाट मसाला, सेंधव मीठ, कैरी आणि ही थोडीशी मी चणे घेतलेले आहेत. माझ्याकडे डाळ नव्हती, म्हणजे चण्याची जी आपण डाळी म्हणतो ना त्या नव्हत्या. माझ्याकडे चणे होते, मग मी हे चणे घेतले. आणि आता सीझन आहे त्यामुळे कैरी घेतली. अदरवाईज तुम्ही चिंचेचा वापर करू शकता, लिंबाचा वापर करू शकता. पण आता म्हटलं आहे माझ्याकडे कैरी, तर म्हटलं चला कैरीच घ्यावी. कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, मिरची, कैरी, चाट मसाला, जिरपूड आणि सेंधव मीठ. मी टाकते यामध्ये थोडेसे चणे. थोडासा मी बर्फ टाकते कारण आपण पुदिना टाकला तर पुदिना काळा पडतो ना, म्हणून रंग कसा जरा हिरवा राहायला पाहिजे ना आपल्या चटणीचा. बिर्याणी झालेली आहे. आता आपण उघडूया. मस्त छान सुगंध सुटलेला आहे. कशी झाली बिर्याणी? मस्त झाले. मी कुठे गेलेले आज? बारशाला गेलेली होती आज. बारशाला जाऊन आली. बारशाला जेवून आली पोट भरून. पण ताईनी घरी आल्यानंतर मस्त छान असा सुगंध आला. तर बिर्याणी बनवून म्हटलं तर थोडीशी चव करून बघूया. मी जेवायची तरी माझे पोट एकदम तिथपर्यंत भरले माझं. तर मी इथे येऊन किचनवरती बसली, थोडा विचार केला घेऊ का नको घेऊ. मला घेतेच आता. सुगंध तर खूप छान येतोय. त्यांना एक डिश द्या. एक डिश द्या. थोडीशी घेते मी टेस्ट. छान झाली. सुनील, तुला पण देते. हा ताई अजून कमी करा. का? खूप झालं, मी जेवण आलो. केली कमी. चटणी आणि चमचा झाली. छान झाली आहे. चिकन बिर्याणी पेक्षा चांगली वाटते. वाह. आणि चटणी कंपल्सरी नाहीये. कंपल्सरी नाही. आता आम्हाला जरा थोडंसं काहीतरी असं ओलं आवडते ना जोडीला. म्हणजे करी असली तर रस्सा असता तर ठीक होतं, पण चटणी पण छान झाली. हा, आता ऑलरेडी बिर्याणी बनवली, मग त्याच्यासोबत करी कशी काय बनवणार? मग ते तसंच झालं, भात आणि करीच झालं. मग तुम्ही बसून आरामात पण खाऊ शकता ना. जेवायची इच्छा नव्हती आम्हाला, सुगंधाने आकर्षित केलं असं. बसली होती ताई द्यावं डिश. त्यांनी थोडी जास्तच दिली. मग रात्री जेवायला नको. थांब, थोडंसं आईना पण देते टेस्टला. आई आणि कल्याणी दोघी जणी बारशात गेलेल्या. बिर्याणी फिश बिर्याणी. छान आहे. मस्त ग. आणि ही चटणी मिक्स केली ना, हा काय भारी लागली. परत एकदा घेते. मटणाची बिर्याणी करून त्याला फिकी पडेल ना. वेगळी आहे ना टेस्ट. चटणी पण किती छान झाली आहे. आणि याच्यात मस्त होते. पण चिकन सारखी लागते बघा ना. चिकन सारखी चिकन सारखी लागते बघा. वाटत ना मच्छी खाणार. आई संपत. अगं मला वाटलं कोळंबी आहे का काय? नाही, दाडा मासा. हा. हा
मस्त ना चटणी घ्या ना त्याच्यासोबत. चटणी घ्या ना थोडीशी, मस्त चटणी अजून घ्यायची छान फक्त लागते. अशी. मस्त आवडली ना? हा. तृप्त. झालं पण. आणि बाबूला तुला पण आवडली ना छोनू? ए छोनू, आई छोनू छोनू, आता तू खाशील ना? चा 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 चाललं. म्हणजे किती आवडली असेल. एक नंबर. ताई हा. आपण विकत आणतो ना त्याच्यापेक्षा ही भारी झाली. अरे वा, तुम्ही पण नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडेल. आणि काहीतरी वेगळी टेस्ट मिळते फिशमुळे. बिर्याणी आहे हा. पण हा मी टेस्ट नाही करणार आणि स्मेल नाही बघणार. कोलंबी वाली नाही मुशी नाही, पापलेट फिश बिर्याणीच आहे बाबू, दाडा बिर्याणी. फिश आहे ती, कुठली तरी फिश आहे ना म्हणजे कुठली मी तरी बरोबर- फिश आहे. वाव, टेस्टी आहे. इट्स यम्मी. यम्मी हवी. हा राईस बघ किती मस्त छान असा सुटसुटीत झालेला आहे आणि मसाला छान असा मस्त अगदी ना मुरलाय त्यामध्ये, त्याच्यामुळे एकदम भारी टेस्ट येते. मला ही हॉटेलपेक्षा पण जास्त आवडली. वा, एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे. तर मंडळी नक्की बनवा, सगळ्यांना खूप आवडेल आणि थोडंसं वेगळं. आणि ही माझी रेसिपी आहे बरं का. मामा आज ना 2 मिनिटात मॅम बोलले 100 to 1 लिहायचे होते बॅकवर्डमध्ये. तर माझंच फिनिश झालं 100 to 1. मॅमने मला 2 स्टार दिले. अरे वा, आणि चंबा डिक्टेशनमध्ये पण माझे सगळे बरोबर होते. अरे वा, रायटिंगमध्ये पण माझे सगळे जास्त झाले. अरे वा, गुड आणि गुड मॅम गुड. बोलले हां, की आता 2च जण जे घरी प्रॅक्टिस करतात. एक मुलगा होता तो आणि एक नाही. अरे वा, म्हणजे आता म्हणूनच मी ओवीसाठी आज फिश बिर्याणी बनवली. हुशार आहे माझं बाळ, आहे ना बाळा? बाळाचं तुम्ही ऐका, मग तुमचं बाळ ऐकतं असं. हे पण असतंय. हे पण असतंय. आज ना मी 11 वाजता गेलेली टीचरच्या घरी ट्युशनला आणि मग गॅबॅकॉश आणि मग आधी मी 3 वाजता 3:30ला मीटिंग पण होती ना. आत्ता मी खाते आहे म्हणून आता मला खाऊ द्या आणि मग मला टीचरच्या घरी पण जायचं कॅम्पसाठी. म्हणून आता शूटिंग बंद आणि आता मी खाणार. बाय. बाय.